हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात? तर मस्त सगळेजण ना खूप मस्त असं एन्जॉय करायला चालू होतं. त्याचे मी थोडेसे व्हिडिओ काढलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कारण जास्त काही करता आलेलं नाही आम्हाला, कारण पाऊसच खूप आमच्याकडे पडत होता. तर तुमच्याकडे पण पडत असेल, नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मस्त इथे बहिणीची मुलं वगैरे आलेले आहेत, तर सगळेजण उडवायला चालू होतं. त्याच्यानंतर रांगोळी वगैरे त्याचेही व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. परत पणतीचा ट्रेंड होता, तर त्याचाही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे मुलं उडवत होते आणि मस्त एन्जॉय करत होते, तर छान वाटत होतं सगळ्यांसोबत. तर मस्त असं 2-3 दिवस झालेले आहे सुट्टीचे, आणि त्याच्यानंतर ना गावाकडची सकाळ खूप छान वाटतं. कोणाकोणाला आवडते गावाकडची सकाळ, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे ना सकाळी सूर्य वगैरे दिसतो उगवलेला. त्याच्यानंतर ना इथे सकाळी आमच्याकडे ना पाणी चुलीवरच ठेवतात अजून पण. त्याच्यासोबतच ना आमच्याकडे 3 मेंबर ॲड झालेले होते, शेळ्याला पिल्ले झाले होते. तर ते खूप मस्त मुलं त्यांच्यासोबत एन्जॉय करत होते, खेळत होते. तर छान वाटत होतं. परत दारातमध्ये ना झाडे फुलांचे वगैरे असं भरपूर आहेत. शेवग्याचं झाड, परत भोपळ्याचा वेल, दोडक्याचा वेल, असं श्रावणी घेवडा, हे मस्त वाटत होतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. कारण भरपूर लोकांना गावाकडचं खूप आवडतं. तर बरेच लोकांना गावाकडं नसतात, तर त्याच्यामुळे मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. तर छान असं दिवाळीच्या सुट्ट्या पण एन्जॉय करायला चालू होत्या. त्याच्यासोबतच ना आता दिवाळीची सुट्टी ही संपत आलेली होती. त्याच्यामुळे काही ना काही दररोज सगळेजण मिळून असल्यामुळे काही ना काही बनवायला चालूच असतं. तर त्याचाही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण मी चुलीवरती बिर्याणी करणार आहे. आणि मस्त तुम्हाला वाटलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि पुन्हा असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात? तर मस्त सगळेजण ना खूप मस्त असं एन्जॉय करायला चालू होतं. त्याचे मी थोडेसे व्हिडिओ काढलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कारण जास्त काही करता आलेलं नाही आम्हाला, कारण पाऊसच खूप आमच्याकडे पडत होता. तर तुमच्याकडे पण पडत असेल, नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मस्त इथे बहिणीची मुलं वगैरे आलेले आहेत, तर सगळेजण उडवायला चालू होतं. त्याच्यानंतर रांगोळी वगैरे त्याचेही व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. परत पणतीचा ट्रेंड होता, तर त्याचाही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे मुलं उडवत होते आणि मस्त एन्जॉय करत होते, तर छान वाटत होतं सगळ्यांसोबत. तर मस्त असं 2-3 दिवस झालेले आहे सुट्टीचे, आणि त्याच्यानंतर ना गावाकडची सकाळ खूप छान वाटतं. कोणाकोणाला आवडते गावाकडची सकाळ, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे ना सकाळी सूर्य वगैरे दिसतो उगवलेला. त्याच्यानंतर ना इथे सकाळी आमच्याकडे ना पाणी चुलीवरच ठेवतात अजून पण. त्याच्यासोबतच ना आमच्याकडे 3 मेंबर ॲड झालेले होते, शेळ्याला पिल्ले झाले होते. तर ते खूप मस्त मुलं त्यांच्यासोबत एन्जॉय करत होते, खेळत होते. तर छान वाटत होतं. परत दारातमध्ये ना झाडे फुलांचे वगैरे असं भरपूर आहेत. शेवग्याचं झाड, परत भोपळ्याचा वेल, दोडक्याचा वेल, असं श्रावणी घेवडा, हे मस्त वाटत होतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. कारण भरपूर लोकांना गावाकडचं खूप आवडतं. तर बरेच लोकांना गावाकडं नसतात, तर त्याच्यामुळे मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. तर छान असं दिवाळीच्या सुट्ट्या पण एन्जॉय करायला चालू होत्या. त्याच्यासोबतच ना आता दिवाळीची सुट्टी ही संपत आलेली होती. त्याच्यामुळे काही